ऐका बरं, आपण म्हणतो बहीण माझी, भाऊ माझा, आई माझी, वडील माझे, काका माझी, काकी माझी, मावशी माझी, या सगळ्यांना आपण आपलं म्हणतो. पण आपल्यावर जर वेळ आली तर आपलं कुणीच संतांचं सांगणं आहे, तुम्ही इतका सायासाना प्रपंच केलाच नसता. तुम्हाला जर समजलं असतं देव आपला आहे, पण तुम्हाला कळत नाही, आपल्याला कळत नाही देव आपला आहे. आपण आपलं कोणाला मानतो? बहीण माझी, भाऊ माझा, आई माझी, वडील माझे, काकी माझी, काका माझे, या सगळ्यांना आपण आपलं मानतो. पण माऊली ज्ञानोबा सांगतात, कवणाचे मायबाप, कवणाचे गणगोत, मृग जळवत जाईल रया. माऊली सांगतायत की कवणाचे मायबाप, कवणाचे गणगोत. माऊली सांगत होते, एक युवक उठून उभा राहिला आणि माऊलींना प्रश्न केला, माऊली ज्ञानोबा आहे, तुम्ही सांगताय की कवणाचे मायबाप, कवणाचे गणगोत, हे काय माझ्या बुद्धीला पटत नाही. माऊलींनी विचारलं, कशामुळे पटत नाही? त्यानं सांगितलं, माऊली मला घरी जाईपर्यंत माझी आई जेवण करत नाही, मला घरी जाईपर्यंत माझे वडील झोपत नाहीत, मला घरी जाईपर्यंत माझा भाऊ दारामध्ये खुर्ची टाकून बसतो, मला घरी जाईपर्यंत माझी ताई झोपत नाही. आणि तुम्ही म्हणता कवणाचे मायबाप, कवणाचे गणगोत, हे काय माझ्या बुद्धीला पटत नाही. माऊली म्हटले, तुला हे सिद्ध करून मी दाखवतो. 4 दिवस माझ्याजवळ राहावं लागेल. 4 दिवस ठेवून घेतलं. दादा त्या 4 दिवसामध्ये माऊली ज्ञानोबरायांनी त्या युवकाला, त्या गृहस्थाला अशी विद्या शिकवली की या देहामधला, या शरीरामधला ध्यानू नावाचा प्राण जर बाजूला काढून ठेवला तर या शरीरावरती केली जाणारी प्रक्रिया आपण आपल्या डोळ्यानं पाहू शकतो, अशी विद्या त्याला शिकवली. 4थ्या दिवशी सांगितलं घरी जायचं, मध्यरात्री उठायचं आणि पत्नीला म्हणायचं माझ्या खूप छातीत दुखायला लागलं. ती जर म्हटली हॉस्पिटलला चला तर अजिबात जायचं नाही. बरोबर 6 वाजता ध्यानू नावाचा प्राण बाजूला काढून ठेवायचा. बरोबर 7ला मी तुझ्या दरबारात हजर होतो. ऐका बरं, आपण म्हणतो बहीण माझी, भाऊ माझा, आई माझी, वडील माझे, काका माझे, काकी माझी, मावशी माझी, या सगळ्यांना आपण आपलं म्हणतो. पण आपल्यावर जर वेळ आली तर आपलं कुणीच नाही. गेला 4थ्या दिवशी घरी गेला, मध्यरात्री उठला आणि पत्नीला म्हटलं अगं माझ्या खूप छातीत दुखायला लागलं. ती म्हणे गप झोपा, दिवसभर मी काम केलेलं आहे. झोपला. बरोबर 6 वाजले आणि बरोबर 6 वाजता हा उठला, ध्यानू नावाचा प्राण बाजूला काढला आणि पत्नी उठली 6:30ला. तिनं अंगाला हात लावून पाहिला, हातपाय गार पडलेले होते. ही म्हणते यांचे हातपाय गार पडले, याचा अर्थ आपले हे गेले. ती म्हणे अजून गावाला माहिती नाही, अजून आई वडिलांना माहिती नाही, अजून भावाला माहिती नाही, अजून बहिणीला माहिती नाही. कालची एकादशी, आजचा सोमवार, मी काही इतक्या वेळ उपवाशी राहू शकत? हाच संसार आहे. तिनं हळूच गॅस पेटवला. ऐका बरं, बारकाईनं ऐका. तिनं हळूच गॅस पेटवला, गॅसवरती कुकर मांडलं, त्याच्यामध्ये तांदूळ टाकले आणि खिचडी शिजवली. 10-15 मिनिटात खिचडी शिजली. एक ताट घेतलं आणि त्या ताटामध्ये ती खिचडी घेतली आणि ती तिच्या पतीकडे पाहून ती खिचडी खायला लागली. हा सगळं पाहत होता, याला सगळं दिसत होतं. हा म्हणतो बाई असं आहे का, मी तुला माझी चंद्रमुखी मानलं होतं, हा प्रकार तुझा मला दिसून येतोय. तिनं खिचडी खाल्ली आणि जशाच्या तसे भांडे पालथे घालून ठेवले आणि तिनं रडायला सुरुवात केली. महाराज रडण्याच्या बाबतीत आमचा 1 नंबर आहे. तिनं रडायला सुरुवात केली, जोर जोरात ओरडायला लागली. आमचे हे गेले, माझे पती गेले म्हणून ओरडायला लागली. आई आली, बहीण आली, भाऊ आला, बहीण आली, सगळेजण आले. आई म्हणायची माझ्या लेकाच्या आधी मला नेलं असतं तर बरं झालं असतं. वडील देखील म्हणायचे माझ्या पोराच्या आधी माझं काय पिकलं पण आज ना उद्या जाणार आहे, माझ्या लेकाच्या आधी मला नेलं असतं तर बरं झालं असतं. हा म्हणायचा किती सगळेजण माझ्यावर प्रेम करतायत. आणि माऊली खुशाल म्हणतात कवणाचे मायबाप पण कवणाचे गणगोत. माझी आई माझ्यासाठी मरायला तयार झाली, माझा भाऊ माझ्यासाठी मरायला तयार झाला, माझी बहीण माझ्यासाठी मरायला तयार झाली. खाईना का खिचडी, पण ती सुद्धा माझ्यासाठी मरायला तयार झाली. बरोबर 7 वाजले. माऊलींचं प्रागटीकरण तिथं झालं. भिक्षांदेही म्हणून आवाज दिला. बरोबर त्याची आई घरातून पळत बाहेर गेली आणि सांगितलं अहो तुम्हाला लाज वाटते का, घरात प्रेत मरून पडलंय आणि खुशाल दारामध्ये भिक्षा मागायला आलाय. माऊलीने सांगितलं आई थोडंसं जपून बोला,
माझा नियम आहे, मी रोज 5 घरं मागतो आणि ज्या घरी जातो का त्या घराचं स्वहित करूनच मी बाहेर येतो, माझा नियम आहे. एक मध्यस्थ्याला आपापसात भांडण चालली होती. मध्यस्थ्याला विचारलं, भांडण कशासाठी? म्हणे माझा लेक घरात मरून पडलाय ना, हा व्यक्ती दारामध्ये भिक्षा मागण्यासाठी आलाय. त्या मध्यस्थीनं सांगितलं, आई तुमचा मुलगा जर जिवंत करून दिला तर तुम्ही यांना काय देणार? ती आई म्हटली, रोडच्या कडेची 10 एकर जमीन या बाबाच्या नावावर करून देईन मी. गेले आतमध्ये. सांगितलं, तुमचा मुलगा जर तुम्हाला जिवंत पाहिजे असेल तर 1 ग्लास भरून दूध घेऊन या. दूध आणलं, काहीतरी मंत्र त्याच्यावर बोलले आणि सांगितलं, हा दुधाचा ग्लास जो कोणी पेईल तो मरल, तुमचा भाऊ तुमचा पती जिवंत होईल. जी आई म्हणायची, माझ्या लेकाच्या आधी मला नेलं असतं तर बरं झालं असतं. माऊली म्हणतात, आई हा दुधाचा ग्लास घ्या, तुम्ही मरताल आणि तुमचा लेक जिवंत होईल, तुमचा मुलगा जिवंत होईल. ती आई म्हटली, बाबा वेडा आहे का तू? त्याच्या पाठीमागं अजून एक आहे, मी काय दूध पीत नाही. ते पत्नीकडे दिला, सांगितलं, मावशी हा दुधाचा ग्लास तुम्ही घ्या, तुम्ही मरताल आणि तुमचे मिस्टर जिवंत होतील. ती सुद्धा म्हटली, याच्या पाठीमागं अजून 2 लेकरं आहेत, त्यांचा सांभाळ कुणी करायचा? मी दूध पीत नाही. जी बहीण म्हणायची, भावाच्या आधी मला नेलं असतं तर बरं झालं असतं. त्या बहिणीला सांगितलं, ताई हा दुधाचा ग्लास तुम्ही घ्या, तुम्ही मरताल आणि तुमचा भाऊ जिवंत होईल. ती म्हणे, बाबा याच्यासाठी मरून माझा कुठं सोडू, मी काय दूध पीत? आणि हा सगळा कार्यक्रम बघून वडील अगोदर पळून गेले. कोणीही दूध पिण्यासाठी तयार झालं नाही. शेवटी सांगितलं, हा दुधाचा ग्लास कोणी पण तुम्ही घेत नाही, मग हा दुधाचा ग्लास मी घेऊ का? सगळ्यांचा होकार आला. म्हणे, हो घ्या, तुमचं काय मागणं पुढं तुम्ही घ्या. त्या दुधात काही टाकलेलंच नव्हतं दादा. घटकन दूध पिऊन घेतलं. त्या शरीरावरती, त्या देहावरती, मस्तकावरती हात ठेवला. ध्यानू नावाचा प्राण शरीरामध्ये प्रस्थापित झाला. ग्रहस्थ उठून उभा राहिला, माऊलींना शरण गेला. सांगितलं, माऊली तुम्ही म्हटले तसंच झालं. कवणाचे मायबाप, कवणाचे गणगोत या जगात कुणी कोणाचं नाही. घरातून बाहेर निघाला आणि जात असताना दरवाजाच्या बाहेर पडणार होता तर पत्नीनं मागून पॅन्टीला पकडलं. ते म्हणे, अहो चाललात का? हा म्हणे, चाललो. मग माझं कसं होईल? म्हणे, खिचडी खाताना बरं वाटलं. मग लक्षात आलं, या जगात नाही रे, नाही कुणाचे कोण, नाही रे, नाही
राहिले तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार नाही रे नाही कुणाचे कोण। दादा मला एकच सांगायचं या जगात कोणी कोणाचं नाही म्हणून लक्षात घ्या। तुकोबारायांनी का आपल्याला सांगितलं देव आपला करायचा आहे। एकमेव भगवान परमात्मा आहे तो देव जर आपलासा केला तर जगातलं सगळं सुख तुम्हाला मला प्राप्त होणार आहे। जगद्गुरु श्री तुकोबाराया जेव्हा या मृत्यू लोकामध्ये आले आणि तुकोबारायांची दृष्टी या सृष्टीकडे गेली तर काय दिसून आलं। जो देखे सो दुखिया सुखिया कोई नहीं जो सुखिया कोई नहीं रे। या जगामध्ये पाहायला गेलं प्रत्येक जण दुखी आहे। कोणाला गाडी नाही म्हणून कुणी दुखी आहे, कोणाला मुलगा नाही म्हणून कुणी दुखी आहे, कोणाला घर नाही म्हणून कुणी दुखी आहे। प्रत्येक जण या जगामध्ये दुखी आहे। पण एक दादा सांगू का शास्त्र आपल्याला सांगतं जीवन जगत असताना माणसाच्या जीवनामध्ये एक संत असावा, एक ग्रंथ असावा, एक पंथ असावा आणि एक कंत असावा। कंत म्हणजे पती। आपल्या सगळ्यांचा पती एकच आहे जो विटेवरती उभा आहे। एक धैर्यला चित्ती राही रोकुमाईचा पती। संत सांगतायत आपण माणसाच्या जीवनामध्ये पती एकच आहे। आपल्या सगळ्यांचा पती एक। इथं पुरुष मंडळ जरी बसलेले असले दाढी मूछवाले तुम्ही पण स्त्रियाच आहात। सांगू तुम्हाला आपल्या सगळ्यांचा पती एकच जो विटेवरती उभा आहे पांडुरंग परमात्मा। संत मीराबाई जेव्हा वृंदावनामध्ये जीव गोस्वामी नावाच्या महात्म्यांना भेटायला गेल्या होत्या शिष्याला सांगितलं मला गुरुजींना भेटायचंय। शिष्य आतमध्ये गेला गुरुजींना सांगितलं तुम्हाला भेटण्यासाठी संत मीराबाई आलेल्या आहेत, फार मोठ्या भक्त आहेत, फार मोठ्या संत आहेत आणि त्यांना तुम्हाला भेटायचंय। तर त्या गुरुजींनी सांगितलं त्यांना परत जायला सांगा, आमचा नियम आहे आम्ही श्रीसोबत कधी बोलत नाही, श्रीचं मुख आम्ही कधी पाहत नाही, हा आमचा नियम आहे। शिष्य बाहेर आला आणि बाहेर येऊन संत मीराबाईंना सांगितलं गुरुजीचा नियम आहे की ते श्री सोबत कधी बोलत नाहीत, श्रीचं मुख कधी पाहत नाहीत। संत मीराबाईंना राग नाही आला, थोडंसं हसल्या। शिष्य विचारात पडला की मीराबाई का हसल्या असतील, संत मीराबाई का हसल्या असतील, विचारामध्ये पडला। आणि महिला मंडळ एक सांगू का तुम्हाला, स्त्रीच्या जातीनं विनाकारण कधी हसायचं नाही, कारण तिच्या हसण्याचं कोण काय कधी अर्थ कोणता काढेल हे आपण सांगू शकत। ती एक म्हण आहे पहा, आता याचा वेगळा काय अर्थ काढू नका बरं। ते म्हणतात ना हसिओ, तसं स्त्रीच्या जातीनं विनाकारण कधी हसायचं नाही। असं म्हणतात की महाभारताचा जेव्हा शेवटचा पर्वकाळ जवळ आला होता पितामह भीष्माचार्य यांचा, आणि ते बाणावरती पडलेले होते आणि पडल्या पडल्या जगाला उपदेश करत होते, आंखों के सामने पाप होते हुए देखना भी महापाप है। काय उपदेश करत होते, आंखों के सामने
पाप होते हुए देखना भी महापाप आहे. तिथं द्रौपदी माता होत्या, त्या थोड्याशा हसल्या आणि विचारलं पितामह भीष्माचार्यांनी, द्रौपदी बाळा का हसलीस तू? काही नाही म्हणे, महात्मा तुम्हाला दुखवण्याचा माझा मुळीच हेतू नव्हता. नाही नाही म्हणे, तू एक कुलवान स्त्री आहे, तू एक खानदानी स्त्री आहे, तू विनाकारण हसू शकत नाही, तुझ्या हसण्या पाठीमाग काहीतरी कारण असावं. द्रौपदी मातेनं सांगितलं, पितामह तुम्ही उपदेश करताय, आंखों के सामने पाप होते हुए देखना भी महापाप आहे. मग जेव्हा माझं वस्त्रहरण होत होतं, हे पाप तुम्ही सुद्धा केलंच ना, म्हणून मला हसायला आलं. तसंच मीराबाई पण हसल्या आणि सांगितलं, मला माहिती होतं या जगामध्ये पुरुष केवळ एक तू परमात्मा आहे, बाकी सगळ्या गोपिया आहेत. म्हणून माणसाच्या जीवनात एक संत, एक ग्रंथ, एक पंत आणि एक कंत असावा. वाटत असेल जगातलं सुख मला प्राप्त झालं पाहिजे. आज प्रत्येकाला जगामध्ये सुखाची अपेक्षा आहे, प्रत्येक जण सुख शोधतोय, पण हवं ते सुख आपल्याला भेटत नाही आणि दुःख मात्र भेट दिल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक जण सुखाची आशा जन्म गेला, सुखाची आशा जन्म गेला. पहा, संत आपल्याला सांगतात, सुख जर कुठं असेल तर ते सुख भगवंताजवळ आहे. माऊली ज्ञानोबा सांगतात, सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शरंगधर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. सगळ्या संतांनी सांगितलं, सुख जर कुठं असेल तर ते सुख फक्त भगवंताजवळ आहे. प्रत्येक जण आज जगामध्ये दुःखी आहे, प्रत्येकाच्या वाटेला दुःखच आहे. सुखी या जगामध्ये कोणी सुद्धा नाही. महिला मंडळ ऐका, कोणाला मुलगा नाही म्हणून कुणी या जगामध्ये दुःखी आहे. पण सांगू, ज्याला 5 होते का तिच्या वाट्यालाही दुःख आलं, ज्यांना 4 होते का त्यांच्या वाट्यालाही दुःख आलं, ज्यांना 3 होते का त्यांच्या वाट्यालाही दुःख आलं, ज्यांना 2 होते का त्यांच्याही वाट्याला दुःख आलं, आणि जिचे एकटंच कोंबड सदा लंगड त्यांच्याही वाट्याला दुःखच आलं. 5 होते, 5 महिला मंडळ. कोणाला होते? आईचं नाव झोपल्या तुम्ही? हा, कुंती माता. 5 होते, 5 पुत्र जीवनामध्ये होते, पण वाट्याला त्यांच्या दुःखच आलं. ज्यांना 4च होते, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न, त्यांच्याही वाट्याला दुःख आलं. ज्यांना 3च होते, रावण बिभीषण आणि कुंभकर्ण. आईचं नाव? ते शांत बसले तर बरं होईल. थोड्या वेळ आतमधले थोडा हळू करा मला त्यांना. विठ्ठल विठ्ठल ऐका महिला मंडळ, ज्यांना 3च होते, राम लक्ष्मण आपलं रावण कुंभकर्ण आणि बिभीषण, त्यांच्या आईचं नाव कैकसी माता. त्यांच्याही वाट्याला दुःख आलं. ज्यांना 2च होते, कृष्ण आणि बलराम, आता 6 कंसानं मारले, हा भाग वेगळा आहे, पण त्यांच्याही वाट्याला दुःख आलं. आणि ज्यांना एकटाच होता, भागवतात वर्णन आले, महात्मा अंग यांचा पुत्र वेण, एकुलता एक, पण अतिशय दृष्टवृत्तीचा. मला सांगायचंय तुम्हाला की ज्यांच्याकडे आहेत ते पण दुःखी आहेत, आणि ज्यांच्याकडे नाही ते पण दुःखी आहेत. आज जगामध्ये प्रत्येक जण दुःखी आहे. कोणाच्याही वाटेला सुख पाहायला आपल्याला भेटत नाही, आणि ते सुख जर पाहिजे असेल तर देव आपला करावा लागेल. तुम्हाला सांगू का, जीवन जगत असताना आपण आपला एक देव करत नाही. वार बदलला की आपला देव सुद्धा बदलतोय. सोमवार आला की आपण कोणाची भक्ती करतो? शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय भगवान भोलेनाथाची भक्ती आपण करतो. परत मंगळवार आला की परत देवीची भक्ती आपण करतो. बुधवार आला की विठ्ठलाची भक्ती आपण करतो. गुरुवार आला की दत्तात्रयाची भक्ती. शुक्रवार आला की परत देवीची भक्ती. शनिवार आला की हनुमंतरायाची भक्ती. आणि परत रविवार आला अनवारी हो वारी हो माझ्या मल्हारी वारी, अनवारी हो वारी हो
वार बदलला की आपली भक्ती बदलते, आपला देव बदलतोय. पण दादा लक्षपूर्वक ऐका, आपण जर रोज एका देवाची भक्ती करत असू तर देव आपला होणार नाही. एकच देव आपला करायचा आहे. आपुला तो एकच करायचा, अनेक नाही. तुकोबरा एकच म्हटले, अनेक नाही. एकच देव आपला करायला सांगितला. आणि जगातलं सुख पाहिजे असेल तर देवाला आपलं करावं लागेल. कारण तुकोबराय सांगतात, आपल्या डोळ्याला दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी दुःख देणाऱ्या आहेत, जाणाऱ्या आहेत. तुकोबराय सांगतात अभंगाचं दुसरं दुःखाची जणी ती नाही आधी अंती अवसान. अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबराय सांगतायत, दादा लक्षपूर्वक ऐका. तुकोबरायांनी सांगितलं, एरती माईके दुःखाची जणी ती नाही आधी अंतीना अवसान. तुकोबराय सांगतात, आपल्या डोळ्यासमोर आपल्याला जेवढ्या काही गोष्टी दिसतायत, गाडी, बंगला, पैसा, धन, जमीन, या सगळ्या गोष्टी माणसाला दुःख देणार आहेत. या सगळ्या गोष्टी आपल्याला सोडून जाणाऱ्या आहेत. एरती माईके दुःखाची जनिती. दादा लक्षपूर्वक ऐका, जीवन जगत असताना तुम्ही संसार करताय. महिला मंडळ कीर्तन कळतंय ना? समजते ना भाषा? हा, भाषा समजते ना? पाठीमागं झोपल्या का तुम्ही? काही ना बाबा, बरेच लोक कीर्तनात बसतात, पण कीर्तन त्यांच्यात बसत, तुमच्यात बसू द्या. एक वाक्य मी नेहमी सांगत असते, श्रोता जब जागता है तो ये वक्ता बढ़िया कथा कहता है. श्रोता जब जागता है तो ये वक्ता बढ़िया कथा कहता है, लेकिन श्रोता जब सो जाता है तो ये वक्ता कुछ भी बकता है. हा, असं काही होणार नाही, फक्त बारकाई ना ऐकायचं. तुम्ही जो संसार करताय तो संसार मला सांगा, सुख देतो की दुःख देतो? दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार.
दुःखवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे.